शुक्राचार्य महाराज मंदिर बेट येथे शिव पार्वती विवाह सोहळा अखंड पूजा व अभिषेकाची आयोजनाची जय्यत तयारी पूर्ण. अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड. 15 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या महाशिवरात्रीच्या महापर्वकाळ निमित्ताने श्री गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर बेट कोपरगाव येथे सामुदायिक अभिषेक सकाळी 9 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होणार आहे. तसेच विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात येणार आहे. या दिवशी महाआरती, गंगा पालखी सोहळा, पूजन, शिव पार्वती विवाह सोहळा, पुण्याह वाचन, रुद्रपूजा व विविध पूजा अखंड कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती याबद्दलची अधिक माहिती शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी दिली. तसेच 22 फेब्रुवारी 2026 रविवार रोजी परंपरेनुसार महाशिवरात्री निमित्त भंडाऱ्याचे आयोजन केले असून सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट व शुक्राचार्य बेट स्थानिक सेवेकरी यांनी केले आहे. यावेळी अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, सचिव गजानन कोऱ्हाळकर, ट्रस्टी संजीव कुलकर्णी, ट्रस्टी हेमंत पटवर्धन, ट्रस्टी सुहास कुलकर्णी, स्थानिक शुक्राचार्य मंदिर सेवेकरी कैलास आव्हाड, भागचंद रुईकर, नगरसेवक कालुआप्पा आव्हाड, बाळासाहेब लकारे, मुन्ना आव्हाड, विकास शर्मा, अभिषेक आव्हाड, मधुकर साखरे, राहुल आव्हाड, संजय वडांगळे, आनंदा आव्हाड, दत्तात्रय सावंत, गोरक्षनाथ आव्हाड, दिलीप सांगळे, विलास आव्हाड, विजयराव रोहम, दिलीप घोडले, समीर अंभोरे, विलास तात्या आव्हाड, ऋषिकेश पवार, विनोद नाईकवाडे, बाबा आव्हाड, कालिदास आव्हाड, संदीप आव्हाड, कुणाल गीते, नामदेव आव्हाड, गुरुवर्य पुजारी राजाराम पावरा, मॅनेजर राजेश भनगे गुरु, नरेंद्र जोशी गुरु उपस्थित होते. SG मराठी न्यूज चॅनेलसाठी संतोष जाधव, कोपरगाव. नमस्कार. जय भोलेनाथ, जय शुक्राचार्य. महाशिवरात्रीचा उत्सव आपल्या परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये साजरा केल्या जाणाऱ्या उत्सवापैकी सर्वात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा उत्सव आहे. कारण परम सद्गुरू शुक्राचार्य यांना देवादिदेव महादेवांचे म्हणजे भगवान शंकराचे मानसपुत्र मानले गेलेलं आहे. त्यामुळे महाशिवरात्रीचा उत्सव हा सर्वात मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा केला जाणारा उत्सव आहे. त्या दिवशी आपण पहाटे 4 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजेपर्यंत म्हणजे 24 तास मंदिर उघडं असतं भक्तांच्या दर्शनासाठी आणि 24 तास अत्यंत धार्मिक वातावरणात ब्रह्मवंदांच्या मंत्रोघोषामध्ये मंदिरामध्ये अनेक उपक्रम हाती घेतलेले असतात. त्यापैकी पहाटे 4 वाजता आल्यानंतर 4:30 वाजता ब्रह्ममुहूर्तावर आपल्याकडे रुद्रपूजा सुरू होते. रुद्रपूजा ही आपले मंदिराचे ब्रह्मवंद आणि यांच्या करवेकरी केली जाते. महाराजांची पूजा होते. त्यानंतर महाराजांचे रूप सजवले जातं. त्यानंतर बरोबर 9 वाजता आपण भक्तांच्या सोयीसाठी महाशिवरात्री निमित्त खास कारण येणाऱ्या भक्तांना या पवित्र दिवशी महाराजांना किंवा म्हणजे शुक्राचार्य महाराजांना किंवा भगवान शंकरांना अभिषेक अर्पण करता आला पाहिजे. त्यांची सेवा तिथपर्यंत पोहोचली पाहिजे या सदितूने आपण गेल्या 7-8 वर्षापासून सामुदायिक अभिषेक सेवेचं आयोजन करतो. त्यामध्ये नाममात्र फी घेऊन सर्व साहित्य मंदिरातर्फे देऊन आपण सामुदायिक अभिषेक सेवेचं आयोजन करतो. त्यासाठी सकाळी 9 वाजता बरोबर त्या अभिषेकाला प्रारंभ होतो. ते सायंकाळी 5-5:30 पर्यंत अभिषेक सूर्यास्त होईपर्यंत चालू असतात. भक्तांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा अशी मी विनंती करेल. त्यानंतर 9 वाजता बरोबर महाराजांचा मुखवटा म्हणजे त्र्यंबकेश्वरांचा मुखवटा गंगा गोदावरी मातेचं मंदिर जे आहे नैऋत्य कोपरेला तिथे स्थापन केला जातो भक्तांच्या दर्शनासाठी. ज्या भक्तांना जवळ महाराजांचं किंवा भोलेनाथाचं दर्शन घ्यायचं त्यांच्यासाठी ती सोय आपण करतो. ही प्रथा आहे की मुखवटा तिथं स्थापन करण्याची. तर तो मुखवटा तिथे बरोबर 9 वाजता स्थापन केला जातो आणि भक्तांच्या दर्शनाची सोय पहाटे 5 वाजल्यापासूनच चालू असते. त्यानंतर 12 वाजता आपली नियमित होणारी मध्यान्ह आरती, दुपारची 12 वाजताची आरती मान्यवरांच्या हस्ते आपण करणार आहोत. त्यावेळेस जो भक्त ज्या ठिकाणी उभा आहे कारण भक्तामध्ये हजारो भक्तगण त्यावेळेस मंदिरामध्ये उपस्थित असतात. जो भक्त ज्या ठिकाणी उभा आहे तिथेच त्यांना थांबायला सांगून आरती केली जाते. आरती केल्यानंतर प्रत्येकासमोर ती आरती फिरवली जाते. आरती फिरवून प्रत्येकजण त्याचा प्रसाद वगैरे घेतो. अशा प्रकारे मध्यान्ह आरती होते. त्यानंतर बरोबर 4 वाजता महाराजांची पालखी वाजत गाजत आपण काढतो. ती जाते नदीच्या दक्षिण तीरावर जाते. तिथे मान्यवरांच्या हस्ते आता उद्यासाठी आपण आपले कोपरगावचे प्रथम नागरिक जे आहेत परागजी संतान साहेब
नगराध्यक्ष कोपरगाव यांना आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण नदीवर बरोबर 5 वाजता पूजन करणार आहोत. तिथे गंगा भेट होते, गंगा आरती होते, महाराजांची आरती होते आणि पालखी वाजत गाजत पुन्हा मंदिरामध्ये येते. पुन्हा मंदिरामध्ये आल्यानंतर इथे आरती होते. आता उद्याच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाह झाला असं काही पुराणात सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण उद्याच्या दिवशी, उद्या शुक्रवारी पालखी ज्यावेळेस वाजत गाजत मंदिरात परत येईल, इथे आल्यानंतर आरतीच्या अगोदर शिवपार्वती विवाह लावणार आहोत आणि त्याच वेळेस शिवपार्वती विवाह झाल्यानंतर भगवान शंकराची आरती, आपली महाराजांची आरती म्हणून पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. बरोबर 8 वाजता आपलं पुण्यवाचन चालू होईल. पुण्यवाचन झाल्यानंतर 9 वाजता गाभाऱ्यामध्ये रुद्रपूजा चालू होईल. ती रुद्रपूजा साधारण 12-1 वाजेपर्यंत, 12-12:30 वाजेपर्यंत चालते. 12-12:30 नंतर रुद्रपूजेनंतर भगवान शंकराची पिंड ही आकर्षकरित्या सजवली जाईल आणि महाराजांची जी मूर्ती आहे शुक्राचार्य महाराजांची, तिला नवीन वस्त्र नेसवून आणि तिचे सुद्धा सागर संगीत पूजा केली जाते. त्यावेळेस 12-1 वाजता महाराजांचं ते बदललेलं रूप आणि शिवपिंडीचं मनमोहक आकर्षक सजवलेलं रूप पाहण्यासाठी जवळजवळ रात्री 1-1:30 वाजता सुद्धा 1000 ते 1,500 भक्तगण तिथे उपस्थित असतात. सर्वजण आल्यानंतर म्हणजे ते झाल्यानंतर नैवेद्य दाखवून आरती केली जाते. आरती केल्यानंतर संध्याकाळी आरती होते. आरती झाल्यानंतर पहाटे परत ब्रह्ममुहूर्तावर 3-3:30 वाजता आपण पुन्हा यामपूजा सुरू करतो. ती 1-1.5 तास चालते. अशा तऱ्हेने जवळजवळ 4 वाजले, सकाळी 4 ते दुसऱ्या दिवशी सकाळचे 4, 24 तास मंदिरामध्ये अखंडपणे धार्मिक कार्यक्रम असतात. लोकांसाठी असतात, मंदिराच्या दृष्टीने असतात, सगळीकडे धार्मिक कार्यक्रम असतात. त्यानंतर शिवरात्रीचा उत्साहात पार पडल्यानंतर मंदिराच्या प्रथेप्रमाणे येणाऱ्या रविवारी, कारण काय होतं काही वेळेस शिवरात्र सोमवारी, मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी इतर दिवशी येते. त्यानंतर जो रविवार येतो त्या रविवारी आपण महाप्रसादांचं आयोजन करत असतो, भंडाऱ्याचं आयोजन करत असतो, नियोजन करत असतो. तो सर्व शुक्र भक्तांसाठी आणि पंचक्रोशीतून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी त्याचं आयोजन असतं. तर यावेळेस शिवरात्र ही रविवारी आली असल्या कारणाने 15 फेब्रुवारी रविवार असल्या कारणाने भंडाऱ्याचं आयोजन हे पुढच्या रविवारी म्हणजे 22 फेब्रुवारीला करण्यात आलेलं आहे. तेव्हा मी परत सर्व शुक्र भक्तांना विनंती करेल की आपण महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराचं आणि परमसद्गुरू शुक्राचार्य महाराजांचं दर्शन घेण्यासाठी अवश्य या. त्याचबरोबर 22 तारखेला असणारा भंडारा, त्यासाठी त्या प्रसादाचा लाभ घेण्यासाठी अवश्य या. दुसरं एक महत्त्वाचं यावेळेसची विशेष पर्वणी सर्व भाविक भक्तांसाठी अशी आहे की आपण संजीवनी पार परिसर जो आहे मंदिराचा, तेथे असलेलं श्री गणेश मंदिर, श्री विष्णू मंदिर, संजीवनी पार, श्री कार्तिक स्वामी मंदिर, श्री दत्त मंदिर व श्री महादेव मंदिर अशी 6 मंदिरं जी आहेत तिथे आपण त्या परिसराला संपूर्णपणे कंपाऊंड करून घेतलेलं आहे. त्याचं सुशोभीकरण केलेलं आहे आणि त्याचा पूर्ण कायापालट केलेला आहे. ती भक्तांसाठी एक पर्वणी असणार आहे की ह्या संजीवनी पाराचं बदललेलं रूप पाहण्यासाठी मी तर म्हणेन की आवर्जून भक्तांनी यावं आणि तिथे तुम्ही त्या संजीवनी पाराचं दर्शन घेण्यासाठी गेल्यानंतर त्याचं बदललेलं रूप पाहून अचंबित व्हाल. इतकं परिसर सुंदर आणि स्वच्छ केलेलं आहे आपण. तेव्हा मी सर्वांना विनंती करेन, सर्व शुक्र भक्तांना, सर्व शिवभक्तांना, की या पवित्र पर्व काळानिमित्त भगवान शंकराचा, भगवान शुक्राचार्य महाराजांचा आणि सर्व देवी देवतांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण निश्चित यावं. धन्यवाद. जय शुक्राचार्य.